नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2023 करंट अफेअर 2023 अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत उपयुक्त सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्यावा. प्रश्न उत्तर घेणार आहोत. IMP प्रश्न आहे. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो, दूसरा ऑप्शन है दामोदर माउजो, तीसरा ऑप्शन है डॉक्टर मथव राजयस, चौथा ऑप्शन है डॉक्टर MN नंदकुमार. तो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 दामोदर माउजो. श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे उभारण्यात येणार आहे? पहिला ऑप्शन आहे भिवंडी, दूसरा इगतपुरी, तीसरा बारामती, चौथा आहे फलटण. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बारामती. विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दूसरा है राजनाथ सिंह, तीसरा अमित शाह, चौथा ऑप्शन है द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो, दूसरा ऑप्शन है दामोदर माउजो, तीसरा ऑप्शन है डॉक्टर मथवराज यस, चौथा ऑप्शन है डॉक्टर MN नंदकुमार. तो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 जॉर्जी गोस्पोडिनो. कोणता देश फिफा पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन करणार आहे? पहिला ऑप्शन है ब्राझील, दूसरा है अर्जेंटिना, तीसरा है जापान, चौथा है सौदी अरेबिया. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि मनीषा कीर आणि पृथ्वीराज तोंडा इमन यांच्या मिश्र ट्रॉफी संघाने कोणते पदक जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे कांस्य पदक, दुसरा रौप्य पदक, तिसरा सुवर्ण पदक, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक. पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो, दूसरा ऑप्शन है दामोदर माउजो, तीसरा है डॉक्टर मथवराज यस, चौथा है डॉक्टर MN नंदकुमार. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर मथवराज यस. वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दूसरा ऑप्शन आहे चिली, तीसरा ऑप्शन आहे जापान, चौथा ऑप्शन आहे नेदरलँड. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 नेदरलँड. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 10 नोव्हेंबर, दूसरा 11 नोव्हेंबर, तीसरा ऑप्शन आहे 12 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 13 नोव्हेंबर. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 10 नोव्हेंबर.